चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 16 सप्टेंबर। 16 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक ओझोन दिन किंवा वर्ल्ड ओझोन डे म्हणून साजरा करण्यात येतो। जीवन रक्षणासाठी ओझोन थराच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस 16 सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 16 सप्टेंबर। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या देशाच्या हॉकी संघाने पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 जिंकली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारत। ही जी स्पर्धा आहे हॉकीची स्पर्धा आहे, पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी किंवा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी। आणि 2024 मध्ये ही स्पर्धा जी आहे ही नुकतीच सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये चीनमध्ये संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारत विजयी ठरलेला आहे। भारताने अंतिम सामन्यामध्ये चीनला नमून यावर्षी 5व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केलेली आहे। त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारत। पुढचा प्रश्न, रणजी ट्रॉफी 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर। जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 6 वर्षानंतर आता ही रणजी ट्रॉफी 2024 आयोजित करण्यात येणार आहे। रणजी ट्रॉफी ही भारतातील देशांतर्गत एक प्रथम श्रेणी चॅम्पियनशिप आहे। हिचं आयोजन BCCI कडून केलं जातं। हिची सुरुवात झालेली 1934 या वर्षामध्ये आणि 2024 मध्ये ही स्पर्धा आतापर्यंतची 90वी स्पर्धा असणार किंवा 90वे संस्करण असणार आहे आणि याचं आयोजन 10 ऑक्टोबर ते फेब्रुवारी 2025 या दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये केलं जात आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर। पुढचा प्रश्न, ब्रिक्स लिटरेचर फोरम 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? ब्रिक्स लिटरेचर फोरम याचं आयोजन जे आहे ते नुकतंच रशियामध्ये करण्यात आलेलं आहे। ब्रिक्स ही एक संघटना आहे। ब्रिक्सची स्पेलिंग आहे BRICS। ब्रिक्स हे ब्राझील, B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका या 5 देशांची शिखर संघटना होती ब्रिक्सची स्थापना झालेली आहे 16 जून 2009 या वर्षामध्ये। सदस्य होते ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आणि यावर्षी या देशामध्ये नवीन सदस्य ॲड झालेले आहेत। त्यामध्ये नवीनमध्ये पहिला आहे इराण हा देश, त्यानंतर आहे इजिप्त, त्यानंतर इथिओपिया एक देश आहे इथिओपिया, त्यानंतर UAE हे नवीन देश सहभागी झालेले आहेत 1 जानेवारी 2024 या वर्षापासून। आणि याच ब्रिक्स या देशाच्या संघटनेचं हे ब्रिक्स लिटरेचर फोरम जे आहे ते नुकतंच रशियामध्ये संपन्न झालेलं आहे। रशियामध्ये कझाक नावाचे ठिकाण आहे, या रशियामध्ये कझाक ठिकाणी हे ब्रिक्स लिटरेचर फोरम नुकतंच सप्टेंबर 2024 मध्ये संपन्न झालेलं आहे। याचा उद्देश आहे ब्रिक्स देशातील प्रसिद्ध लेखक, कवी, तत्वज्ञ, कलाकार यांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करणे। पर्याय क्रमांक 1 रशिया हे याचं बरोबर उत्तर आहे। नेक्स्ट, खालीलपैकी कोणता देश नुकताच नवीन विकास बँकेचा सदस्य देश बनलेला आहे? नवीन विकास बँक ही बँक जी आहे ही ब्रिक्स या देशांनीच एकत्र येऊन स्थापन केलेली बँक आहे। हिलाच ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँक असं देखील म्हटलं जातं। हिची स्थापना झालेली आहे 2015 या वर्षामध्ये। हिचं मुख्यालय आहे चीनमध्ये, शांघाय या ठिकाणी या ब्रिक्स न्यू डेव्हलपमेंट बँकेचं मुख्यालय आहे आणि याच ब्रिक्स च्या नवीन विकास बँकेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे अल्जेरिया। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 अल्जेरिया हे याचं बरोबर उत्तर आहे। या बँकेचे 2021 मध्ये सदस्य बनले होते बांगलादेश, इजिप्त, UAE आणि उरुग्वे आणि आता 24 मध्ये अल्जेरिया हा देखील या न्यू डेव्हलपमेंट बँकेचा सदस्य देश बनलेला आहे। पर्याय क्रमांक 2 अल्जेरिया हे याचं बरोबर उत्तर असेल। अल्जेरिया मॅपमध्ये इथे आहे अल्जेरिया हा देश, याची राजधानी आहे अल्जेरियस। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्रीला सीमा SIIMA 2024 अंतर्गत सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ऐश्वर्या राय। ऐश्वर्या राय हिला या
सीमा 2024 अंतर्गत सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे. सीमा म्हणजे साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स या सीमाचं लॉंग फॉर्म आहे. दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. याची सुरुवात दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगातील कलात्मक आणि तांत्रिक कामगिरीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेली आहे आणि यावर्षी या पुरस्कारांतर्गत सर्वोत्तम अभिनेत्री हा पुरस्कार जो आहे तो ऐश्वर्या राय हिला मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, बंदरे, जहाज आणि जलवायू मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर भारताच्या बंदरे, जहाज आणि जलवायू मंत्रालयाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नुकतीच मनू भाकर हिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोण आहे मनू भाकर? तर मनू भाकर ही भारताची नेमबाजपटू आहे. हरियाणा या राज्यामधली आहे आणि हिने नुकतंच 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक या स्पर्धेमध्ये 2 पदक जिंकलेले आहेत. दोनही कांस्य पदक हिने जिंकलेली आहेत. त्यामुळे उत्तर असेल आपलं मनू भाकर. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, कोणता दिवस आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय शांतता दिन हा दिवस कधी साजरा करण्यात येतो असं आपल्याला विचारलेलं आहे. इंटरनॅशनल पीस डे किंवा आंतरराष्ट्रीय शांतता दिन आणि जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी पर्याय क्रमांक 2 21 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. 21 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मतभेदापेक्षा शांततेत वचनबद्ध होण्यासाठी आणि शांततेची संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने दरवर्षी साजरा केला जातो. 2001 या वर्षामध्ये सुरुवात झालेली आहे आणि यावर्षी हा दिवस कल्टिवेटिंग अ कल्चर ऑफ पीस या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय वायुसेनेचे पुढील प्रमुख म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमरप्रीत सिंग. एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नुकतीच भारतीय वायुसेनेचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या ते भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असून सध्या भारतीय वायुसेनेचे प्रमुख असलेले एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी जे आहेत ते 30 सप्टेंबर 2024 या दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे त्यांच्या जागेवर या अमरप्रीत सिंग यांची भारतीय वायुसेनेचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 45व्या फिडे ऑलिम्पियाड मध्ये भारताने कोणते पदक जिंकले आहे? फिडे ऑलिम्पियाड मध्ये भारतानं कोणतं पदक जिंकलं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सुवर्ण. फिडे ऑलिम्पियाड 2024 मध्ये भारताने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. फिडे ऑलिम्पियाड किंवा हिलाच बुद्धिबळ ऑलिम्पियाड असं म्हटलं जातं. ही फिडे म्हणजे फिडे जी आहे ती बुद्धिबळ खेळाची जगातील सर्वोच्च गव्हर्निंग बॉडी आहे किंवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ. या फिडेकडून दरवर्षी ही फिडे ऑलिम्पियाड आयोजित केली जाते. ही एक द्विवार्षिक किंवा दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे. 2024 मध्ये ही स्पर्धा नुकतीच 10 ते 23 सप्टेंबर या कालावधीमध्ये संपन्न झालेली आहे हंगेरी बुडापेस्ट या ठिकाणी आणि यावर्षी या स्पर्धेमध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 सुवर्ण हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, अनुरा कुमारा दिसानायके यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीलंका. हे बघा, हे ते अनुरा कुमारा दिसानायके आणि यांची नुकतीच श्रीलंका या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे श्रीलंका हा देश. राजधान्या 2 आहेत. एक आहे कोलंबो, दुसरी आहे श्री जयवर्धनपुर कोटे. राष्ट्रपती आता बनले थे अनुरा कुमारा दिसानायके. पंतप्रधान आहेत हरिनी अमरासुरिया आणि चलन किंवा करन्सी आहे श्रीलंकन रुपया. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक प्राथमिक उपचार दिन किंवा वर्ल्ड फर्स्ट एड डे म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी ऍक्च्युली सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. कुठला दिवस आहे? जागतिक प्राथमिक उपचार दिन. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11 सप्टेंबर. 11 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय वन शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ज्यांनी जंगल आणि वन्यजीवांचं रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती दिली आहे त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने भारतामध्ये साजरा केला जातो. 11 सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिन. पुढचा प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतीय रेल्वेच्या पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केलं आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक
पर्याय क्रमांक 4 गुजरात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच भारतीय रेल्वेच्या पहिल्या वंदे मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि याचं नाव देखील बदललेलं आहे. नाव बदलून या ट्रेनचं नमो भारत रॅपिड रेल्वे नमो याचं नाव बदललेलं आहे. वंदे मेट्रो ट्रेनचं नाव ठेवलेलं आहे नमो भारत रॅपिड रेल्वे असं नाव ठेवलेलं आहे. नमो भारत रॅपिड रेल्वे आणि त्याचं उद्घाटन गुजरातमध्ये अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अहमदाबाद आणि भुज दरम्यान गुजरातमध्ये ही रेल्वे धावणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 गुजरात हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, यागी या चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या व्हिएतनाम, लाओस व म्यानमार या देशांना मदत करण्यासाठी भारताने कोणते अभियान सुरू केले आहे? तर यागी नावाच्या चक्रीवादळाने प्रभावित झालेल्या व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमार या देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन सद्भाव नावाची मोहीम सुरू केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन सद्भाव हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, 2026 चे राष्ट्रकुल खेळ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत? राष्ट्रकुल खेळ ही किंवा कॉमनवेल्थ गेम्स ही राष्ट्रकुल परिषदेतील सभासद देशांची क्रीडा स्पर्धा आहे. ही स्पर्धा 1930 या वर्षापासून दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. 2022 मध्ये हिचं आयोजन बर्मिंगहम या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि आता 4 वर्षांनी म्हणजे 26 मध्ये स्पर्धा ग्लासगो कुठे हे आहे स्कॉटलंडमध्ये या ग्लासगो या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 ग्लासगो हे याचं बरोबर उत्तर असेल. नेक्स्ट, मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ही सौंदर्य स्पर्धा कोणी जिंकली आहे? ही स्पर्धा यावर्षी जिंकलेली आहे ध्रुवी पटेल हिने. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ध्रुवी पटेल हे याचं बरोबर उत्तर असेल. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ध्रुवी पटेलने जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची नुकतीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCB अंमली पदार्थ नियंत्रण विभाग ही भारतातील एक केंद्रीय कायदा अंमलबजावणी आणि गुप्तचर संस्था आहे. ही अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर पदार्थांच्या वापराशी लढा देण्याचं काम करते. या NCB किंवा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची स्थापना झालेली आहे 17 मार्च 1986 या दिवशी. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नुकतीच अनुराग गर्ग यांची या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या DG किंवा महासंचालक पदी नियुक्ती झालेली आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाला नुकतेच कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केले आहे? तर नुकतंच जॉर्डन या देशाला या जागतिक आरोग्य संघटना किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या संघटनेनं कुष्ठरोग मुक्त देश म्हणून घोषित केलेला आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून कुष्ठरोग मुक्त होणारा हा जगामधला पहिलाच देश ठरलेला आहे जागतिक आरोग्य संघटनेकडून. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO. स्थापना 7 एप्रिल 1948 ला झालेली आहे. मुख्यालय कुठे आहे? तर मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. सध्या टेड्रोस अॅडनॉम हे WHO चे प्रमुख आहेत. आणि जॉर्डन मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे जॉर्डन हा देश. याची राजधानी आहे अमान याची राजधानी आहे आणि करन्सी आहे जॉर्डियन दिनार. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 सप्टेंबर. 23 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस कर्णबधीर लोकांच्या जीवनासाठी सांकेतिक भाषा किती महत्त्वाची आहे याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी वर्ल्ड फेडरेशन ऑफ द डेफ या संघटनेकडून दरवर्षी साजरा केला जातो. आणि 23 सप्टेंबर का? तर या वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफ या संघटनेची स्थापना 23 सप्टेंबर 1951 या दिवशी झाली होती. यामुळे हा दिवस निवडण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 23 सप्टेंबर हा आहे जागतिक सांकेतिक भाषा दिन. जर आपल्याला असं विचारलं की जागतिक हिंदी दिन कधी असतो? जागतिक हिंदी दिन कधी असतो? तर जागतिक हिंदी दिन जो आहे तो दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिन कधी असतो? भारतामध्ये राष्ट्रीय हिंदी दिन जो आहे तो दरवर्षी 14 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. आपला मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? तर मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो दरवर्षी 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा होतो. आणि जागतिक मातृभाषा दिन देखील असतो. हा कधी असतो? जागतिक मातृभाषा दिन जो आहे तो दरवर्षी 21 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. हे देखील लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न,
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? हा इंडेक्स आहे आशिया पॉवर इंडेक्स. हा इंडेक्स जो आहे तो आशियामध्ये जास्त प्रभाव असणाऱ्या देशांचा इंडेक्स आहे आणि हा इंडेक्स जो आहे तो ऑस्ट्रेलियामधली एक संस्था आहे, त्याचं नाव आहे लोवी इन्स्टिट्यूट. लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेकडून हा प्रसिद्ध करण्यात येतो आणि यावर्षी एकूण 27 देशांच्या आर्थिक व राजकीय स्थितींचा आढावा घेऊन हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये आपला भारत या वर्षी जगामध्ये किंवा आशियामध्ये जास्त प्रभाव असलेल्या देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका हा देश, दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा देश, तिसऱ्या क्रमांकावर आपला भारत आहे, चौथ्या क्रमांकावर जपान आहे. जपानला वर्षी भारताने मागे टाकलेला आहे. पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या हे याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 सप्टेंबर. 25 सप्टेंबर हा दिवस फार्मासिस्टचे योगदान ओळखणे आणि त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 25 सप्टेंबर हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विमानतळाचे नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज असे करण्यात आले आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई विमानतळ, पटना विमानतळ, पुणे विमानतळ आणि लखनौ विमानतळ. याचं बरोबर तो तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.